आणि गणेश नगर. दोनही संघाचे 12वे खेळाडू सकलप आणि गणेश नगर. पॅनल्टीला समोर जावं लागेल. अन्वेष गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं घेऊन 2 षटकांचा सामना. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू. मनीष आणि सागर अशी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सलामीला आलेली जोडी. चला अन्वेषचा पहिला चेंडू मनीष साठी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सुरुवात गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. वेगावरती स्वार होतोय. वेगावरती स्वार होत असताना मनीषला तिथे मात्र निस्तब्ध करण्याचं काम केलं. त्याच्या धावांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलंय. इथे अंगाचा वेध घेणारा चेंडू. 1 धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भन्नाट वेगाने मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिथे 2 षटकांचे सामने म्हटलं की मग 2 षटकांमध्ये मोर दॅन 25 रन्स ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये साकारले जातात त्यावेळेस ती मॅच एका रोमहर्षक सामन्याकडे मात्र जाऊन पोहोचते. परंतु अशी खेळी इथून होणार काय. 2 चेंडू टाकले गेले. 1च धाव खर्च केली आणि 1 धाव खर्च करत असताना आपण जर इथून पाहिलं तर श्री गणेश क्रिकेट क्लब गणेश नगर संघाचं खातं एका धावेने उघडलं जातंय. सकलप संघ चांगली गोलंदाजी. खोलवर पद्धतीचा चेंडू. हा सुद्धा चेंडू चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. अगदी मस्तक झोडून घेण्याचं काम मात्र फलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, हा खेळ कुठे जाऊन पोहोचणार. क्रिकेट हा जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला आणि लगातारचे 2 चेंडू तो हुकतोय. पंचांकडे 1 बाउंडची मागणी केली जाते. पंच कळवतील की तुमच्या खांद्याच्या लाईनच्या खालचा चेंडू आहे त्याच्यामुळे तो 1 बाउंड सुद्धा देता येणार नाही. एक डॉट डिलिव्हरी तिखट मारा. गोलंदाज अन्वेषच्या गोलंदाजीमधून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला साकारताना गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. इथे झेलची संधी निर्माण झाली काय. नक्कीच नाही. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. तीन चेंडू डॉट टाकलेत. 5 चेंडू टोटल टाकून झाले. 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव घेतली. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण आणि षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. चला क्षेत्ररक्षक आहे तिथे थांबा. फक्त गोलंदाजी मार्गावरती वेळ घेऊ नका. अजून भरपूर सामने खेळवायचे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. ते एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक झेल टिपला जाईल आणि विकेटचं पतन इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याने सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिली. एकदम लो स्कोरिंग मॅच बघायला मिळणार काय.
आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय? प्रसाद, बरोबर. मनीष इथे आपण पाहतोय चेंडू अगदी ढकलून दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. नक्कीच 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. धावफलकावरती आपल्याला 7 धावा पाहायला मिळत आहेत. एकमेकांची साथ असणं फार गरजेचं. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कशा प्रकारे क्रिकेट इथून रंगत चालले पाहायला मिळतंय. माही गोलंदाजी मार्कवरती असताना आपण पाहतोय. रुपेची गोलंदाजी, त्याच्यावरती तिकट मारायचा फटका. इथे मात्र झेल टिपलाय आणि प्रसाद मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळेल. विकेट मात्र इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा एका बाजूने जर पाहिलं तर धावा इथून मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावाची संधी इथे सुद्धा होत्याचं नव्हतं. इथे सुद्धा विकेट येताना पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रुपेशच्या माध्यमातून. खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून जो जिंकणार आहे तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जे हारतील त्यांना मात्र काहीच मिळणार नाहीये. त्यांना घाटात दिवस मावळेल. त्यांना जावं लागेल पुन्हा घरी. पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल या टुर्नामेंटची. संधी एकदाच चालू होते. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मनगटातील सामर्थ्य तुम्ही दाखवायला हवं. इथे स्वतः स्ट्राईक ठेवण्यासाठी आटापिटा केला तर बॅटचा आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. काय बोलायचं. वाईट चेंडू दिला जातोय. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव येते. एका धावेने धावफलकामध्ये भर पडतीये. 8 धावा धावफलकावरती आपल्याला जमताना पाहायला मिळतील. इथे चेंडू सीमारेषेच्या दिशेने. नशिबाचा चौकार. नशीब बलवत्तर ना. नशीब मेहरबान तो गदा पैलवान अशी गोष्ट वा एक म्हण आहे आपल्या मराठी भाषेमध्ये. तर इथे तेच आपल्याला पाहायला मिळतंय. नशीब मात्र इथून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. म्हणून चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आणि या चौकारानं धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू. आणि इथे मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार काय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. विजयासाठी 15 धावांची गरज. चला आता विनंती करतोय की लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. श्री गणेश क्रिकेट क्लब गणेश नगर. चला आणि चला विनंती करतोय दत्तकृपा वारळ आणि श्री धाकोबा क्रिकेट भालगाव नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. चला वारळ संघ आणि धाकोबा क्रिकेट संघ भालगाव या. चला नाणेफेकीचा कौल करायला. आवाज द्यायला वेळ लावू नका तुम्ही पुन्हा. चला दत्तकृपा वारळ संघ आहे. कुणी कॅप्टन संघ नायक प्रतिनिधी यावरती या स्टेजवरती या. चला इकडे श्री धाकोबा क्रिकेट भालगाव. कारण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस घ्यायचा आहे. कोण आहे. भालगाव संघ.
चला या या वर या वर या. ओके. दत्तकृपा वारळ संघ, दत्तकृपा वारळ संघ. चला टॉस का बॉक्स मध्ये या, घ्या टॉस करून. चला बारक्या कांबळे विजय बालाजी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आम्ही लगेच पाठवतो. तुम्ही थंड व्हा, गारेगार व्हा. दिवसभर उन्हामध्ये क्रिकेटची सेवा केली आहे तुम्ही. गेली कित्येक वर्षे अशाच उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये कितीतरी मॅच आपल्या संघासाठी तुम्ही जिंकून पण दिल्यात. मी नितेश चाळके आणि कल्पेश घोसागर या दोनही मान्यवरांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होतंय. या दोनही मान्यवरांचं या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत, मनापासून धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय दुसऱ्या फेरीचा हा सामना. इथे विजयासाठी फक्त 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश आणि भूषण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होईल. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. चला चेंडू आले असले, तपासून झाले असले तर द्या आता गोलंदाजाकडे. मी अगदी रिसेंटली चिंचपाड्या या ठिकाणी कॉमेंट्रीला होतो. तिथे 2 फलंदाजांनी 8 चेंडू तपासले होते. किती? 8 चेंडू. म्हणजे क्रिकेटपेक्षा नखरे किती जास्त आलेत बघा तुम्ही. काय बोलायचं, नाचता येईना म्हणे अंगण वाकडं, अशी गंमत पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे गोलंदाजी मार्कवरती विनायक पाहायला मिळते. 15 धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवरती टॅपिंग क्रिकेट. इरादे स्पष्ट आहेत, जास्त वेळ आयोजन कमिटीचा वाया घालवायचा नाही. पहिल्या चेंडूवरती 6 धावा षटकार. विनायकवरती आक्रमण चढवले. अजून 9 धावांची गरज विजयासाठी. 11 चेंडू आणि 9 धावा. सामना एका बाजूला झुकताना पाहायला मिळालाय. आले सरची उत्तुंग फटका रुपेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना हो या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट झेल म्हणावं असा झेल मात्र इथं टिपला. तो एका हातात झेल. काय उत्कृष्ट झेल मात्र इथून टिपताना आपल्याला पाहायला मिळाला. एका हातामध्ये बाउंड्री लाईन वरती धावत असताना उत्कृष्ट दर्जाचा झेल पाहायला मिळालाय. आणि नक्कीच इथून मात्र कॅच कंप्लीट केला तर एक मोठी विकेट इथून मात्र मिळवली जाते. दर्जेदार क्षेत्ररक्षण. जर त्याने हातमध्ये घातला नसता आणि चेंडू जर त्याच्या हाताला चिपकला नसता, हाताला फेविकॉल लावून आलाय की काय असं मात्र क्षणभर इथे वाटून गेलं. मनीष होता चेंडू खाली, जो आपल्याला या आधीच्या पूर्वार्धामध्ये सलामीला येताना पाहायला मिळाला. दर्जेदार क्षेत्र त्याच्याकडून पाहायला मिळालं. 6 ज्या धावा जाणार होत्या त्या धावा मात्र इथून वाचवण्याचं काम केलं आणि सेट फलंदाज रुपेशला मैदानाच्या बाहेर पाठवून दिले. नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल जयेश. जिथे आपण गोलंदाजी मार्गवरती विनायकला पाहतोय. हळूहळू पद्धतीने खेळून काढले. एक धाव तर घेतली वेगानं. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न पाहायला मिळतोय. मनीष आहे तिथे,
फेकी झाली आहे, परंतु 2 धावा घेऊन घेतल्यापासून मात्र रोखणार नाही आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. अजूनही विजयासाठी 7 धावांचं लक्ष असणार आहे. चेंडू टाकून झाले 3 चेंडू अजून शिल्लक असणार आहेत. इथे सुद्धा चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. दरम्यान मनीष आहे तिथे याआधी एका हातामध्ये, आता दोन्ही हातांनी मजबूत पकड करताना पाहायला मिळतोय. झेल झालाय. या चेंडूवरती सुद्धा विकेट पाहायला मिळाली. अजूनही 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आपल्याला मात्र इथून पाहायला मिळेल. चला नवीन फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये लवकर महेंद्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. बॅटर जिथे मोठमोठे फटके पाहायला मिळतात, परंतु विकेट सुद्धा चांगल्या पाहायला मिळाल्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 7 धावांची गरज. चांगला फटका पाहायला मिळाला. दरम्यान गॅप, इथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. इथे सुद्धा संपूर्ण समर्पण, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखणार नाहीये. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. धावफलकावरती 10 धावा लागल्या गेल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 7 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाजी करत असताना विनायक मात्र थोडासा महागडा ठरतोय. जरी 2 विकेट आल्या असल्या तरीही महागडा ठरलाय. आणि इथे काय फटका सजवलाय. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहताना आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचा दर्जेदार चौकार महेंद्रच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती 6 आकड्यावरती तो फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज फक्त आणि फक्त विजयासाठी असणार आहे. त्यामुळे यानंतरची जी मॅच आहे, यानंतरच्या मॅच साठीचा टॉस मात्र आपण नक्कीच करून घेतलाय. बालगाव संघ आपला डिसिजन कळवा आमच्यापर्यंत. क्षेत्ररक्षण ओके. बालगाव संघाने क्षेत्ररक्षण घेतलाय. इथे रिव्ह्यू घेतला जातोय. 1 रन पाहिजे. धावफलकावरती आपण जर पाहिलं ना तर धावफलक समतोल झाले, अर्थातच इक्वल झालेली आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 चेंडू 1 धावीची गरज. जशी मॅच संपेल ना, बालगाव संघाला विनंती असेल की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या, म्हणजे आपल्याला सेमीफायनल फायनल मॅचेस चांगल्या पद्धतीने खेळवता येतील. आता हळूहळू अंधाराचं सावट मैदानावरती यायला सुरुवात होईल आणि इथून मात्र मॅच आपल्याला विजय होताना पाहायला मिळेल. तो संघ गावदेवी क्रिकेट संघ सकलप संघ मात्र इथून मात्र नक्कीच विजय होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशनगर हा संघ मात्र या स्पर्धेतून आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळेल.